जसं अश्वमेध घाटाला आपण लकीली पोहोचलो आहोत. गंगा आरतीकडे झालेली आहे. आपण गंगा मातेचं दर्शन घेतलेलं आहे. गंगा आरतीचं दर्शन घेतलेलं आहे. सोबतच आपले नागा साधू इकडे सर्वांना आशीर्वाद देत आहेत. आपण त्यांचंही दर्शन घेतलेलं आहे. इथून पुढे आपण जात आहोत मणिकर्णिका घाटासाठी. सांसारिक जीवनासाठी अशुभ मानली जाणारी जागा म्हणजेच स्मशानघाट आणि दैवी जीवनासाठी पवित्र मानली जाणारी जागा म्हणजेच स्मशानघाट. कारण इथे एका देहाला त्याच्या परमात्म्याच्या आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग सापडतो. तो आहे हा मणिकर्णिका घाट आणि त्यासमोर आहे संपूर्ण गंगा परिसर. घाटाच्या वरच्या बाजूला आहे कालभैरवाचे मूर्ती आणि मंदिर. आणि आपण इथून प्रवास करत आहोत आता गंगा मैयामध्ये बोटीमध्ये. समोर आहे कालभैरव टेम्पल आणि या इथे आहे मणिकर्णिका घाट. आणि आपण आलेलो आहोत नमो घाटला. इथे भरपूर सारे सेल्फी पॉईंट्स आहेत. काशीच्या तीरावरचा हा घाट खूप प्रसिद्ध आहे सेल्फीसाठी. नमो घाट आणि तिथला सेल्फी पॉईंट.
काशी विश्वनाथाचं आपल्याला दर्शन झालेलं आहे. त्यासोबतच मंदिराच्या कळसासोबत आपल्याला चंद्राचं दर्शन झालेलं आहे. गंगा मातेचं दर्शन झालेलं आहे. काळभैरवाचं दर्शन झालेलं आहे. समोर आपल्याला मणिकर्णिका घाट दिसत आहे जिथे चितांचा धूर निघत आहे. आणि समोर हे गंगा मातेचं अप्रतिम असं दृश्य आणि रिव्हर बँक. यापेक्षा चांगली व्हिडिओची सांगता असू शकत नाही. आपल्या जीवनयात्रा पार्ट 6चं एंडिंग आपण इथेच करत आहोत सांगता. आणि हर हर महादेव.